नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या रजांविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। एका वर्षाला किती रजा मिळतात, त्या जमा कशा होतात आणि कोणती रजा साठवता येते आणि कोणती नाही। आता ही सर्व माहिती आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात महत्त्वाची रजा म्हणजे अर्जित रजा, ज्याला आपण अर्न लीव किंवा EL म्हणतो। महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना वर्षाला 30 दिवस अर्जित रजा मिळते। आता ही रजा दर 6 महिन्यांनी 15-15 दिवस अशी जमा होते। म्हणजे 1 जानेवारीला आपल्या खात्यावरती 15 दिवस जमा होतात आणि 1 जूनला आपल्या खात्यावरती 15 दिवस, अशा प्रकारे वर्षाला आपल्याला ह्या 30 दिवस आपल्या खात्यावरती जमा होत असतात। आता ही रजा काम केल्यावरच मिळते, ही रजा साठवता येते आणि जास्तीत जास्त आपण 300 दिवसापर्यंत ही रजा साठवू शकतो। आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे एका वेळी साधारणतः 180 दिवसापर्यंत आपण रजा ही घेऊ शकतो। आता याचा उपयोग आपण लांब सुट्टीसाठी, प्रवासासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी करू शकतो। आणि एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या, सेवानिवृत्तीच्या वेळी, रिटायरमेंटच्या वेळी या रजेचे रोखीच्या स्वरूपात आपल्याला रूपांतर करता येते, याचा देखील आपल्याला मोठा फायदा होतो। त्यानंतर आपण दुसऱ्या एका रजेविषयी माहिती घेऊ, ज्याला आपण हाफ पे लीव म्हणतो, जी की साधारणतः वर्षाला 20 दिवस मिळते आपल्याला आणि ही रजा देखील आपल्याला जमा ठेवता येते, जमा करता येते। आता ही रजा घेतल्यावर अर्धा पगार मिळतो आणि ही रजा संचित करता येते, बघितलं आपण, साठवता येते। ज्यानंतर आपण बघू शकतो, आता याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे, 2 दिवस HPL बरोबर 1 दिवस फुल पे लीव मिळतो आपल्याला। म्हणजे आपण 2 दिवसाचे 1 दिवसामध्ये कन्वर्ट करू शकतो। गरज पडल्यास तुम्ही पूर्ण पगारावर रजा घेऊ शकता। आता उपयोग आजारपण किंवा वैद्यकीय उपचार, लांब कालावधीची गरज असेल तर आपण ही रजा घेऊ शकतो। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक असू शकते जर आपण वैद्यकीय कारण जर दिले असेल तर। त्यानंतर आता आपण बघणार आहोत कॅज्युअल लीव विषयी माहिती, ज्याला आपण CL म्हणतो। आता ही तिसरी अत्यंत महत्त्वाची अशी रजा आहे कॅज्युअल लीव। वर्षाला 8 दिवस CL मिळत असते, ज्यामध्ये ही रजा साठवता येत नाही आणि वर्ष संपले की ही रजा संपते। साधारणतः 1 ते 2 दिवसासाठी वापरली जाते, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या कारणांसाठी आपण ही रजा वापरू शकतो, ज्यामध्ये वैयक्तिक काम असेल, अचानक एखादं काम निघालं त्यासाठी किंवा छोट्या कारणांसाठी। आता ही रजा आधी मंजूर करून घ्यावी लागते वरिष्ठांकडून। चला, त्यानंतर दुसरी एक रजाविषयी माहिती घेणार आहोत, ज्याला आपण मेडिकल लीव म्हणतो, वैद्यकीय रजा। आता वैद्यकीय रजा म्हणजे आजारपणासाठी दिली जाणारी रजा। आता याचे नियम काय आहेत, तर मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक असते, दीर्घ आजारासाठी जास्त कालावधीसाठी मिळू शकते आणि HPL किंवा ज्या दुसऱ्या रजा आहेत त्याच्यासाठी वापरली जाते। म्हणजे आपण हाफ पे लीव म्हटलो किंवा कम्युटेड लीव ज्याला म्हणतो त्यासाठी वापरली जाते। आता गंभीर आजार असल्यास विशेष सवलत मिळू शकते यामध्ये, पण ते आजारपणाचं सर्टिफिकेट आपणास आवश्यक असते। ज्यानंतर दुसऱ्या एक रजेविषयी माहिती घेऊ, मातृत्व व पितृत्व रजा। आता ही रजा महिला कर्मचाऱ्यांसाठी मातृत्व रजा 180 दिवस असते आणि पुरुषांसाठी पितृत्व रजा 15 दिवस असते। महत्त्वाचे म्हणजे बाळाच्या जन्माच्या वेळी दिली जाते आणि ही रजा पूर्ण वेतनासह मिळते, अशा प्रकारची। आता याविषयी आपणास सविस्तर माहिती जर लागत असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शासनाचा GR दिलेला आहे, ज्यामध्ये आपण सविस्तर माहिती, प्रत्येक रजेविषयीची माहिती बघू शकतो। चला, त्यानंतर एक महत्त्वाची बाब आहे, इतर रजा काही असतात यामध्ये, याशिवाय ज्याला आपण असामान्य रजा म्हणतो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीव, जी की वेतनाशिवाय दिली जाते। जेव्हा इतर रजा उपलब्ध नसतात त्यावेळेस आपण ही रजा वापरू शकतो, घेऊ शकतो। त्यानंतर एक अभ्यास रजा पण भेटतात, स्टडी लीव म्हणतो आपण त्याला, उच्च शिक्षणासाठी, ज्याची विशेष परवानगी आवश्यक असते यासाठी। त्यानंतर विशेष रजा देखील असतात, शासनाच्या नियमानुसार दिल्या जातात, त्यासाठी आपण आपला व्हिडिओच्या खाली GR आहे तो संपूर्ण GR वाचू शकतो, कारण प्रत्येक मुद्दा जर आपण कव्हर केला तर आपला व्हिडिओ जास्त लॉंग होऊ शकतो, त्यामुळे थोडक्यात आपण माहिती दिली आहे। आता रजेविषयी काही महत्त्वाचे नियम असतात, ज्यामध्ये अर्जित रजा आणि जे हाफ लीव म्हणतो आपण ते साठवता येतात, CL साठवता येत नाही आणि रजा मंजुरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच घेतली जाते। नियमानुसार रजा वापरावी लागते, ही एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या। आणि रजेविषयी आपण आता स्क्रीनवर एक बघू शकता, रजा हा काही आपला हक्क नाही, तो वरिष्ठांच्या याच्यानुसार आपल्याला दिला जातो। स्क्रीनवर आपण सविस्तर माहिती वाचून घ्या। चला तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना सर्व रजांविषयीची थोडक्यात दिलेली माहिती। आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
चला, आणि अशाच महत्त्वपूर्ण काही शासनाच्या कर्मचाऱ्यांविषयी सेवाविषयक बाबींसाठी आपणास अपडेट लागत असेल तर आपल्या चॅनलवरती शासकीय कर्मचारी या नावाची एक प्लेलिस्ट आहे, तिथून आपण बघू शकता, ज्यामध्ये मेडिकल बिल ऑनलाईन कशा प्रकारे झाले आहेत त्याविषयी किंवा इतर सेवांविषयक संपूर्ण बाबीच आपण त्या प्लेलिस्टमध्ये दिलेल्या आहेत. चला, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.